नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत। शपथविधी पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। त्यांची पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे। बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले। त्यानंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री बनल्या। या संदर्भामध्येच राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे, त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या माजी खासदार सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत। राजभवन येथे आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे यांच्या या पोस्टची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।